तर त्यांना मी विचारलं, प्रश्न केला की शेतकरी कितीतरी पिढ्यानपिढी समजा हारतच आहे. हारतच आहे ना. मग हे हारणारा शेतकरी कार्यक्रमाला काऊन येत नाही बाकी? एखादा जर शेतीविषयक जर कार्यक्रम असला, तर या पाहिजे ना. ते येत नाही. तर आता काय झालं की भाऊचा ज्यावेळेस फोन आला, की त्यानं समजा म्हणले की आम्हाला थोडंसं काही उशिरा समजलं. हे जर कार्यक्रम जर असता आपण समजा सुरुवातीला मे पासून असता समजा, तर आपल्या पद्धतीत कापूस पण भरपूर लागला असता. 5-6 वेळ पण आलो असतो आपण आणि उत्पन्न पण वाढवून दिलं असतं समजा. तर आपल्या शेतावर कोणी आलं होतं का तुमच्यापैकी? हो, आलो. उभे राहा, उभे राहा. थोडं सांग. तर कोण्या पिरियड मध्ये आले तुम्ही? आणि कापसाच्या पिरियड मध्ये म्हणजे त्याला हाईट किती झाली होती? किती लागल्या होत्या? मोजल्या का तुम्ही? आ- हं. 110 एका फांदीला. तर 4 फांद्या. 4 फांद्या राहतात ना. 3 ते 4 फांद्या. असं बाकीचं म्हणजे मोजल्याच नाही, सोडून दिलं समजा. मग तुम्ही काऊन लावलं नाही या पद्धतीच्या वर्षी? ड्रीप होती का आपल्या शेतात? आता यावर्षी तर ड्रीप